आपल्याला सोयाबीन मध्ये जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर बियाण्याचा वापर हा अतिशय सीमित होणं गरजेचं आहे। 5 ते 10 वर्षापूर्वी सोयाबीनची पद्धत अशी होती 40 किलो मिनिमम प्रति एकर बियाणं। कंपन्यांची बॅगच ही 40 किलोची येत होती। ठीक आहे, त्याच्यानंतर शेतकरी थोडासा 30 किलो पर्यंत आला। आता कंपन्यांची बॅग कोणाची 20 किलो येते, कोणाची 25 किलो येते, कोणाची 30 किलो येते। म्हणजे पॅकिंग बदलली, कारण बियाण्याची गरज कमी आहे हे शेतकऱ्याच्याही लक्षात यायला लागले। माझा फॉर्म्युला त्याच्याही पुढे 15 किलो प्रति एकर बस। व्हरायटी कुठलीही असू द्या, यापेक्षा जास्त बियाण्याची गरजच नाही आणि त्याचं परफेक्ट कॅल्क्युलेशन मी तुमच्या पुढे मांडणार आहे। कुठल्याही पिकाच्या उत्पादनामध्ये बियाण्याच्या जातीची निवड व बियाण्याची किंवा पिकाची लागवड पद्धत हा जो मुद्दा आहे याचा उत्पादनावर खूप मोठा परिणाम होतो आणि म्हणून खूप अभ्यासाअंती सोयाबीन पिकासाठी टोकन पद्धतीचा प्रचार आणि प्रसार आम्ही करत आहोत। एका एकर मध्ये सेंटरला जर एक सोयाबीनचं झाड लावलं आणि त्याला सगळ्या एका एकरची जरी औषधं टाकली, खतं टाकली, तरी सुद्धा 100-200 ग्रामच्या वर सोयाबीन होणार। आणि एका एकर मध्ये जर 10 लाख झाडं सोयाबीनची लावून टाकली तर कदाचित 1 किंवा 1.5 क्विंटलच्या वर सोयाबीन होणार नाही। म्हणजे अति जास्त किंवा अति कमी हे दोन्ही रोपांची संख्या, झाडांची संख्या कुठल्याही पिकासाठी मारक आहेत हे यावरून तुमच्या लक्षात येईल।